नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम आणि हुकमाच्या राणीचा शोध घेऊया. पण या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग या सगळ्या तायांसोबत जाऊया त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. तुझं नाव सांग. माझं नाव अर्चना ज्ञानेश्वर काकडे. माहेर कुठलं? छत्रपती संभाजीनगर मधलं कुंभेफळ. अच्छा. आणि सासर? सासर शेलू चट्टा. आणि भाऊजी काय करतात? नाही. सॉरी, मला माफ कर. काय सांगशील माहेर बद्दल? काय सांगशील? माहेर म्हटल्यानंतर कोण आठवतं तुला? कारण आठवायला आईच नाहीये सर. पहिली गोष्ट. त्यानंतर माझं लग्न झालं, तर माझे मिस्टर पण एक्सपायर झाले 6 वर्षानंतर लग्नाचे. आणि मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यानंतर तू कसं काय स्वतःला सांभाळस आणि कसं काय दोन्ही मुलांना तू असं सांभाळतेस, त्यांना मोठं करतेस? सर, मी थोडे दिवस माझ्या सासरी राहिले आणि त्यानंतर मी माझ्या माहेरी आले. माहेरी आल्याच्या नंतर कोण कोणाचं नसतं सर, सावत्र आई भाऊ. थोडंच लक्ष देतात, कारण आपलं आपल्याला सावरावं लागतं. तर मी शिलाई काम करून दोन्ही मुलांना सांभाळते. तू आता राहायला माहेरी आहेस? हो, वेगळं राहते. अच्छा. माहेरी असून सुद्धा तू वेगळं राहतेस? अच्छा. पण मला म्हणजे असं, अर्थात तू जर सांगू शकत असेल की असं काय झालं होतं, काय झालं असं अचानक? माझं लग्न झालं तेव्हा माझे मिस्टर इथंच छत्रपती संभाजीनगर मध्ये जवाहरनगर राहत होते आणि ते पतंजलीचं दूध सप्लाय करत होते. ते करत असताना इथेच कामगार चौकामध्ये त्यांना चक्कर आली आणि चक्कर आली. लगेच लोकांनी दवाखान्यात नेलं, तर लोकांनी सांगितलं, डॉक्टर लोकांनी सांगितलं की यांना समोरच्या दवाखान्यात न्याव. समोर नेता नेता अक्षरशः त्यांचं निधन झालेलं कळलंच नाही. नक्की काय, कशामुळे म्हणजे अटॅकच आलं होतं, अटॅक आलं होतं. मग तुला कधी कळलं की असा प्रसंग झालाय? मला सर कळलेलंच नव्हतं काय झालं म्हणून. मला गावाकडे नेलं आणि सांगितलं होतं का सासूबाईचं असं असं झालेलं आहे आणि तो येतोय म्हणून घरी, असं म्हणून मला गावाकडे नेलं होतं. मला वाटलं खरंच माझ्या सासूचं असं झालं. मी बघायला लागले घरात, तर कोणीच नव्हतं आणि लगेच अँब्युलन्स मधून त्यांना काढलं बाहेर. डोळ्यासमोरच. आणि आता किती वर्ष झाली त्यांच्यानंतर? 2 वर्ष झाली माझ्या नवऱ्याला. हा 2 वर्षाचा जो प्रवास आहे, तू काय पद्धतीने तू स्वतः उभी राहिलीस, त्यातून बाहेर पडलीस कशी? मला सर माझ्या मैत्रिणीचा सपोर्ट होता जास्तीत जास्त, मित्र परिवाराचा. आणि त्यातूनच मी माझं शिक्षण चालू ठेवलेलं आहे. खरंच मला काय बोलावं, काय पद्धतीने व्यक्त व्हावं मला कळत नाही. कारण तू ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगतेस ना, ते सगळं डोळ्यासमोर उभं राहील. आणि कशा पद्धतीने तू बाहेर पडली असेल, कशा पद्धतीने तू स्वतःला सांभाळतेस, स्वतःचंही पोट भरतेस आणि तुझ्या मुलांचंही पोट भरतेस, त्यांचं शिक्षण तू पूर्ण करतेस. खरंच हे खूप कौतुकास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि ज्या पद्धतीने म्हणजे ही जी ह्या ज्या तुमचा हा जो प्रवास आहे किंवा हा जो तुमचा अनुभव आहे ना,
तो ऐकल्यानंतर खरं तर ह्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि मला वाटतं ना, ही जी शक्ती आहे ना, ही एका स्त्रीमध्येच असू शकते. आणि त्या स्त्री शक्तीला तुझ्या या सलाम ताई. खरंच खूप Thank you, छान sir. पद्धतीने तू स्वतःला सांभाळतेस आणि शिक्षण पूर्ण करतेस, हे फार अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुला कधी काही तुला मदत लागली तर नक्की या भावाला सांगता येईल. थँक्यू सर. माझं नशीब मी तुमच्यापर्यंत आले, आणि त्यासाठी माझ्या मैत्रिणीचं योगदान. नक्कीच तुमच्या मैत्रिणीबद्दल सुद्धा तितकंच कौतुक. कारण माझं लग्न झाल्यापासून वेळोवेळी सपोर्ट करणारी माझी मैत्रीण. काय सांगते तू, काय काय म्हणजे ती नेहमी जेव्हा सांगते ना तेव्हा दुःखाचं सांगते. मग मी तिला सांगितलं का हे कार्यक्रमाला तुझे दुःख बाजूला ठेव, तेवढा आनंद मिळेल तुला. खूप म्हणजे खूप मेहनती आहे आणि कोणी काही पण म्हणलं तर लक्ष नको द्यायचो असं म्हणते मी तिला, की स्वतःकडे लक्ष दे आणि तू पुढं जर तुला जर हे करायचं असेल तर मुलांकडेच बघून आणि तुझ्यासाठी पण वेळ दे. मुलं मोठे करताना तुला पण वेळ भेटला पाहिजे. ताई तुझं पण कौतुक. कारण मला असं वाटतं ना की आयुष्यामध्ये खरंच अशी एक मैत्रीण आणि एक मित्र नक्कीच असावा जो अगदी सुख दुःखात आपल्या बरोबर असतो. ताई तुझं पण खरंच खूप खूप आभार. मला खात्री आहे की तुझा ह्या पुढचा प्रवास हा खूप सुखाचा आणि आनंदाचा नक्कीच असेल अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तुझ्या या स्वतः ज्या पद्धतीने तू स्वतःला सावरलेस आणि उभे राहिलेस ना, त्याला खरंच सलाम आणि मानाचा मुजरा. एकदा जोरदार टाळ्या. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करणार आहोत आपण आपल्या खेळांना. कारण त्या खेळांमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि तुम्ही बघताय माझ्या बाजूला ही मानाची खुर्ची आहे. एक मिनिट, माझ्याशी काहीतरी बोलते ती. हा काय ग? अच्छा, हो, काय सांगतेस? हो, अच्छा, ती ताई. अच्छा, ही ताई. हो, मग कोण होणार आहे? अच्छा, तेच शोधायचं आपल्याला. हा, तेच सांगते मला ही ताई. हा, माझी ताई आहे ही, मानाची खुर्ची आहे ही. ती पण उत्सुक आहे की कोण होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी म्हणून, आहे की नाही? चला तर मग शोधूया आजच्या भागाची हुकमाची राणी. पण त्यासाठी लकी ड्रॉ. या बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोणाच्या ताई हात वरती करणारे नाचायचे, उभं राहायचे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि या पहिल्या फेरीतला आपला पहिला खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे, आणि हा खेळ असा आहे की आपण स्टॅच्यू लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीचा हा खेळ आहे. फक्त इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या तायांनी तुम्ही अगदी व्यवस्थित छान तुम्हाला जसं येईल तसं नृत्य सादर करायचंय. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तर तुम्ही आहे त्या पोझिशन मध्ये तसंच उभं राहायचंय, अजिबात हलायचं नाही. हा, ठीक आहे? हा, आणि जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकवेल ती बाद होणार आहेत. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. तयार आहेत तुम्ही सगळे? ओके, तर मग सुरू करायचंय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि त्यासाठी म्युझिक. हा, चला बोलून दाखवा बघू. हा, बोलून दाखवा. हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. हा हा हा, ताई तू करून दाखव. म्युझिक प्लीज. ओके, हा, आणि आता हा तू करून दाखव ताई. म्युझिक प्लीज. अरे बापरे, बरं. ए हेलो, ऐ छनकन, हाँ वो मछली हूँ मैं जिसने सारे मछुआरों पे जाल डाला.
बापरे, आता काय करायचं? हालत नाहीये. ताई बोल ना ग काहीतरी. ए ताई. ताई हसते, ताई. ताई हसला तुम्ही बाद झाली आहे तुम्ही. या, तुम्ही पण बाद झालेला आहे. आता मी काहीच नाही केलं, स्वतःहूनच बाद झालेले आहे. 10 ताया आलेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि या फेरीतला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे, आणि हा खेळ असा आहे की इथे प्रत्येक ताईच्या हातामध्ये एक पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तो कप न पाडता व्यवस्थित ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. चला सगळ्यांनी कप डोक्यावरती ठेवा. 1 2 3. हा नीट बघा, नीट बघा. हा पडलाय, कप पडलाय, कप पडलाय. 1 2 3. बाजूला तुम्ही बाजूला व्हा. 4 कपाट 5. मध्ये लवकर कप घेऊन मध्ये. हा लवकर. हा टेकवायचं नाही. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा करेक्ट व्हेरी गुड. हा कप कुठे आहे तुमचा? एक कप, माझाच पहिला कप. या खेळातून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. कसं वाटलं तो खेळ खेळून? इथे येऊन कामाच्या व्यापातून थोडासा वेळ स्वतःसाठी दिला, त्याच्यासाठी खूप मस्त वाटतंय. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग. माझं नाव ऋषाली सुशील सुरडकर. माहेर कुठलं? माहेर छत्रपती संभाजीनगर आणि सासर पण छत्रपती संभाजीनगर. दोन्ही एकच आहे. लव्ह मॅरेज आहे ना? मला कसं माहितीये सांगा? चेहरा बघून सांगू शकतो मी. कसं वाटतं इथे येऊन? इथं येऊन अगदी बालपणात आल्यासारखं वाटतंय. ते खेळ खेळून बघून खूप छान वाटतंय. हो ना? असं वाटतंय सगळ्या लहानपणीच्या मैत्रिणी भेटल्याय आणि खेळतायत सगळे. ये बात हे तुम्हाला वाटावं याच्यासाठीच या प्रकारचे खेळ आम्ही घेऊन आलेलो आहोत तुम्हाला. खूप छान. आणि तुम्हाला हे वाटते ते आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. खूप छान. ताई तुझं नाव सांग. अर्चना अरविंदराव एकबोटे. अर्चना नाव आहे? माझ्या मोठ्या बहिणीचं पण नाव अर्चना आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळी. सर आता मी तुमची लहान बहीण, मग तुमच्या मोठ्या बहिणीचं आहे म्हणलं. ठीक आहे, माझी लहान बहीण आहे. ठीक आहे, हरकत नाही. हा ताई तुझं माहेर कुठलं? माहेर परभणी. परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. ये बात, क्या बात आहे. सासर छत्रपती संभाजी. कसं वाटतं इथे येऊन? आज पहिल्यांदा मी माझ्या बाळाला सोडून आली इथे. माझ्या मिस्टरांनी पाठवलंय. खूप छान वाटतंय, कारण की प्रत्येक वेळी मी जिथे जाईल तिथे बाळाला घेऊन जाते सोबत. पण आज पहिल्यांदा ते म्हटले की मी सांभाळतो तुझा, आणि मनमुराद खेळ. जिंकली नाही तरी चालेल, पण आनंद घे. असं सासर, असा नवरा, अशी सासू प्रत्येक ताईला मिळाले पाहिजे बाबा. माझी प्रत्येक ताई, महाराष्ट्रातली प्रत्येक ताई आनंदाने राहील. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या भाऊजींसाठी झाल्या पाहिजे. ताई खूप खूप शुभेच्छा तुला. रेडी? चला तर मग सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे. ओके, सुरू करूया आपला हा खेळ. तळ्यात मळ्यात. हे तळ आहे, हे मळ आहे. हा चला तर मग सुरू करूया. रेडी? तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात मळ्यात. जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बा. हा तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, तळ्यात. काही बाद झालेली आहे. रेडी? 1 2 3. मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात
मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात. काही बाद झालेली आहे, तू जोरदार टाळ्या बसून घे. आणि आता एक ताई बाद होणार आहे. बघूया तिघींपैकी कुठली ताई बाद होते आणि कोण कुठल्या 2 ताया जाणार आहेत पुढच्या आणि शेवटच्या फेरीमध्ये. चला रेडी. आता आपण मळ्यात उभे आहोत. हा रेडी 1 2 3 मळ्यात. फिल्ट्रेशन आहे. ओके. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. व्हेरी गुड. आणि ही काही बात झालेली आहे. आणि तळ्यात मळ्यात या खेळातून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. आणि या 2 तायांपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि त्यासाठी ह्या शेवटच्या फेरीतला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे. आणि आता तुम्हाला जो समोर पिवळा फुगा दिसतोय ना व्यवस्थित पिवळाच आहे ना. आणि हा निळा हिरवा नाहीये ना, पिवळाच आहे. ओके, म्हणजे स्पष्ट दिसतंय. ओके, तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे ना. पण तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाईल. हा संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला नाचायचंय, गोल गोल फिरायचंय आणि एका क्षणी संगीत थांबेल. ते संगीत जसं थांबेल तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा तो फुगा फोडेल ती असणार आहे हुकुमाची राणी. तुम्ही दोघी जण तयार आहेत? नक्की आवाज येऊ द्या. तयार आहेत? तयार आहेत? हो. ओके. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तु. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा मागे 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 पुढे 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 पुढे. मागे 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 पुढा 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 पुढा. हा भागाची हुकुमाची राणी झालेली आहे प्रियांका ताई. ही ताई एकदा 2 टाळ्या होऊन जाऊ देत. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. कारण शेवटच्या खेळापर्यंत येणं ही सुद्धा सोपी गोष्ट नसते. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. मी माझ्या मिस्टरांना थँक्यू म्हणेल. आज त्यांच्यामुळे मी इथे आली आहे आणि तुमचे सगळे सन मराठी परिवाराचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि ताई त्यात कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची हो, आहे नक्की. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. तुला पुन्हा एकदा अभिनंदन. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई.